x raised to minus 1 cos square y dy प्लस y raised to minus 1 cos square x dx. dy आणि dx दोन टर्म दोन साइड्सला घेण्यासाठी dx ची ही टर्म राईट साइडला घेतली. तर x ची साइड असेल राईट साइड, y ची साइड असेल लेफ्ट साइड. यात पहिल्यांदा वाटल्यास x रेस टू मायनस 1 लाच आपण 1 अपॉन x लिहू शकतो इंटू कॉस स्क्वेअर y इंटू डी वाय इक्वल टू मायनस y रेस टू मायनस 1 म्हणजे 1 अपॉन y इंटू कॉस स्क्वेअर x इंटू डी एक्स. y लेफ्ट साइडला मल्टिप्लाय होईल x राईट साइडला. y इंटू कॉस स्क्वेअर y इंटू डी वाय इक्वल टू मायनस x इंटू कॉस स्क्वेअर x इंटू डी एक्स. व्हेरिएबल सेपरेट झाले. इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. दोन्ही साइड्सचं जर इंटिग्रेशन घेतलं, इंटिग्रल y इंटू कॉस स्क्वेअर y इंटू डी वाय इक्वल टू मायनस इंटिग्रल x इंटू कॉस स्क्वेअर x इंटू डी एक्स. दोन्ही साइडच्या टर्म्स सिमिलर आहेत. इंटिग्रेशन सॉल्व कसं करणार आता हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मल्टिप्लिकेशन आहे. पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेत असताना कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशनचं आहे का डायरेक्ट फॉर्म्युला नाही. मग आधी कॉस स्क्वेअर आपल्याला सिम्प्लिफाय करायला लागेल. कॉस स्क्वेअरला आपण काय लिहित असतो कॉस स्क्वेअर थिटाला 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2. मग यात y इंटू 1 प्लस कॉस 2y अपॉन 2 इंटू डी वाय इक्वल टू मायनस ऑफ इंटिग्रल x इंटू 1 प्लस कॉस 2x अपॉन 2 इंटू डी एक्स. दोन्ही साईडला 2 न मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे हे डिनॉमिनेटरचे 2 कॅन्सल होऊन जातील. म्हणजेच y इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस 2y इंटू डी वाय इक्वल टू मायनस इंटिग्रल x इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस 2x इंटू डी एक्स. आधी आता हे x आणि y ना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, इंटिग्रेशन सेपरेट होतील. इंटिग्रल सेपरेट घेतल्यानंतर लेफ्ट साइडला फर्स्ट इंटिग्रल येईल y इंटू डी वाय प्लस इंटिग्रल y इंटू कॉस 2y इंटू डी वाय इक्वल टू राईट साइडला मायनस इन ब्रॅकेट इंटिग्रल x इंटू डी एक्स प्लस इंटिग्रल x cos 2x इंटू डी एक्स. फर्स्ट इंटिग्रल y चं इंटिग्रेशन y स्क्वेअर अपॉन 2 प्लस y इंटू कॉस 2y. इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करायला लागेल इथे. फर्स्ट फंक्शन y ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस 2y इंटू डी वाय मायनस इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ y विथ रिस्पेक्ट टू y इंटिग्रेशन ऑफ cos 2y इंटू डी वाय. वायचं इंटिग्रेशन y स्क्वेअर अपॉन 2 लिहिलं आणि y इंटू कॉस 2y साठी इंटिग्रेशन बाय पार्ट्स. सेम प्रोसेस राईट साइडला मायनस इन ब्रॅकेट x इंटिग्रेशन x स्क्वेअर अपॉन 2 प्लस x इंटू कॉस 2x ला पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स x इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x इंटू डी एक्स मायनस इंटिग्रल डेरिवेटिव ऑफ x इंटू इंटिग्रेशन ऑफ cos 2x इंटू डी एक्स इंटू डी एक्स.
म्हणजेच y स्क्वेअर अपॉन 2 प्लस y इंटू कॉस 2y चं इंटिग्रेशन, कॉस इंटिग्रेशन साइन 2y अपॉन 2 मायनस इंटिग्रल y चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, कॉस 2y चं इंटिग्रेशन साइन 2y अपॉन 2 इंटू dy इक्वल टू राईट साईडला मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर अपॉन 2 ॲज इट इज प्लस एक्स इंटू कॉस 2x चं इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2 मायनस इंटिग्रल एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉस 2x चं इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2 इंटू dx. याही ठिकाणी पुन्हा प्रत्येक टर्मला डिनॉमिनेटरला 2 आहे. थ्रूआउट जर 2 न मल्टिप्लाय केलं तर टर्म सिम्प्लिफाय होतील. मल्टिप्लाय थ्रूआउट बाय 2, मल्टिप्लाय बाय 2 काय होईल? 2 न मल्टिप्लाय केला तर पहिली टर्म y स्क्वेअर अपॉन 2 ऐवजी येईल फक्त y स्क्वेअर प्लस y इंटू साइन 2y अपॉन 2, तो राहील फक्त y इंटू साइन 2y मायनस इंटिग्रल साइन 2y अपॉन 2 आहे, त्यातलाही 2 कॅन्सल, शिल्लक राहील फक्त साइन 2y इंटू dy इक्वल टू राईट साइड मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर. अशाच टर्म राहतात शिल्लक फक्त एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू साइन 2x मायनस इंटिग्रल साइन 2x इंटू dx. y स्क्वेअर प्लस y साइन 2y मायनस साइन 2y चं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस असतं, मायनस मायनस होईल प्लस कॉस 2y अपॉन 2 इक्वल टू राईट साइड मायनस इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स साइन 2x हा होईल प्लस कॉस 2x अपॉन 2 आणि शेवटी प्लस सी. तो ब्रॅकेट ॲज इट इज लेफ्ट साईडला घ्या, सगळ्या टर्म्स प्लस होतील, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स साइन 2x प्लस कॉस 2x अपॉन 2 प्लस y स्क्वेअर प्लस y साइन 2y प्लस cos 2y अपॉन 2 इक्वल टू सी. यामध्ये थ्रूआउट एकदा 2 न डिवाइड मल्टिप्लाय केलं तरी चालेल, पण डिनॉमिनेटरला 2 असणाऱ्या दोनच टर्म आहेत, फक्त हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एका ब्रॅकेटमध्ये कंबाईन करायचे, बाकी आणखी कॉमन कुठल्या टर्म येत नाही आहेत. साइन 2x कॉस 2x ॲज इट इज जरी ठेवलं, फक्त प्रॉपर सिक्वेन्समध्ये लिहायचे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स साइन 2x प्लस वाय साइन 2y अँड प्लस या दोन टर्ममधून मात्र 1/2 कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये राहील कॉस 2x प्लस कॉस 2y that is equal to C is the required solution.
Next one, x square minus y into x square into dy plus y square plus x square y square into dx equal to 0. First of all, x square minus y into x square into dy equal to minus of y square plus x square y square into dx. dy ची टर्म लेफ्ट साइडला, dx ची टर्म राईट साइडला. लेफ्ट साइडच्या ब्रॅकेटमधून x स्क्वेअर कॉमन घेता येईल. शिल्लक राहील 1 मायनस वाय इंटू डी वाय इक्वल टू मायनस ऑफ राईट साइडच्या ब्रॅकेटमधून वाय स्क्वेअर कॉमन येईल. शिल्लक राहील 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. एक्स स्क्वेअर राईट साइडला डिवाइड घ्या, वाय स्क्वेअर लेफ्ट साइडला. 1 मायनस वाय अपॉन वाय स्क्वेअर इंटू डी वाय इक्वल टू मायनस ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. एक्सच्या टर्म सेपरेट झाल्या, वायच्या टर्म सेपरेट. Variables are separated. Now integrating both sides. Integral 1 minus y upon y square into dy equal to minus integral 1 plus x square upon x square into dx. Separating the denominators. 1 upon y square म्हणजे y raised to minus 2 लिहिता येईल. Minus y upon y square म्हणजे 1 upon y into dy equal to minus of integral 1 upon x square म्हणजे x raised to minus 2 आणि प्लस x square cancel 1 into dx. डिनॉमिनेटर सेपरेट घेतले. 1 upon y square ला लिहिलं y raised to minus 2, 1 upon x square ला लिहिलं x raised to minus 2. नंतर y raised to minus 2 इंटिग्रेशन y raised to minus 1 upon minus 1 minus 1 upon y चं इंटिग्रेशन log y equal to minus bracket x raised to minus 1 upon minus 1 plus 1 चं इंटिग्रेशन x plus constant c. मायनस y raised to minus 1 त्यालाच minus 1 upon y लिहिता येईल. मायनस लॉग y इक्वल टू मायनस आता ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. मायनस मायनस प्लस होईल 1 अपॉन एक्स मायनस एक्स प्लस सी. सगळ्या टर्म्स राईट साईडला घेतल्या तरी चालेल. 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन वाय मायनस एक्स प्लस लॉग वाय प्लस सी इक्वल टू 0 किंवा इक्वल टू सी पण लिहिता येईल.
Next one, x plus 1 into y minus 1 into dx plus x minus 1 into y plus 1 into dy equal to 0, given that y equal to 2, when x equal to 2, y equal to 2 when x equal to 2. First of all, separating dx and dy, x plus 1 into y minus 1 into dx equal to minus of x minus 1 into y plus 1 into dy. x ची साइड लेफ्ट साइड आहे म्हणजे x मायनस 1 चा हा ब्रॅकेट लेफ्ट साइडला डिवाइड आणि y ची साइड राइट साइड म्हणजे y मायनस 1 चा ब्रॅकेट राइट साइडला डिवाइड. I'll term x plus 1 upon x minus 1 into dx equal to minus of y plus 1 upon y minus 1 into dy. Variables are separated, integrating both sides. While दोन्ही sides integrate केला तर पहा integral x plus 1 upon x minus 1 into dx equal to minus integral y plus 1 upon y minus 1 into dy. आता हे दोन्ही इंटिग्रेशन सॉल्व करायचे आहेत. कसे सॉल्व करणार? प्लस 1 मायनस 1 दोन्ही साईडला, हा एक्स तसाच मायनस 1 प्लस 1 केला, पुढचा प्लस 1 ॲज इट इज डिवायडेड बाय एक्स मायनस 1 इंटू डी एक्स इक्वल टू मायनस इंटिग्रल वाय ॲज इट इज मायनस 1 प्लस 1 आणि हा पुढचा प्लस 1 अपॉन वाय मायनस 1 इंटू डी वाय. x minus 1 साठी डिनॉमिनेटर सेपरेट, x minus 1 upon x minus 1 plus 1 plus 1 म्हणजे 2 upon x minus 1 into dx equal to minus integral right side ला same process y minus 1 upon y minus 1 plus 2 upon y minus 1 into dy. x minus 1 cancel, y minus 1 cancel. पहिलं इंटिग्रेशन 1 चं इंटिग्रेशन येईल x प्लस 2 constant as it is log of x minus 1 equal to right side ला minus in bracket 1 चं इंटिग्रेशन y plus 2 log of y minus 1 plus c. 1 चं इंटिग्रेशन with respect to y येईल y, 2 constant outside 1 upon y minus 1 चं इंटिग्रेशन log of y minus 1. तो ब्रॅकेट ॲज इट इज लेफ्ट साईडला घ्या, प्लस होईल म्हणजे टर्म येईल x प्लस y प्लस 2 log x minus 1 प्लस 2 log y minus 1 इक्वल टू c. लॉगच्या दोन्ही टर्ममधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो म्हणजे x प्लस y प्लस 2 इन ब्रॅकेट log x minus 1
प्लस लॉग y मायनस 1 इक्वल टू सी. लॉग m प्लस लॉग n म्हणजे लॉग m इंटू n. x प्लस y प्लस 2 इंटू log of x minus 1 into y minus 1 equal to c. This is general solution of the differential equation. पण आपल्याला फाइंड करायचं इथे पर्टिक्युलर सोल्युशन. गिव्हन दॅट y equal to 2 when x equal to 2, x equal to 2 आणि y equal to 2 सबस्टिट्यूट करा. 2 plus 2 plus 2 into log of 2 minus 1 into 2 minus 1 equal to c. 2 plus 2 म्हणजे 4 plus 2 into log 1 into 1 म्हणजे 1 equal to c. पण log 1 ची किंमत 0, 0 into 2 येईल 0 म्हणजे c equal to 4. आणि मग इक्वेशन 1 मध्ये जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली x plus y plus 2 log of x minus 1 into y minus 1 equal to 4 is the required particular solution. Cot y into dy by dx equal to cos x plus y plus cos x minus y. आता इथे व्हेरिएबल्स कशा पद्धतीने सेपरेट करणार.
cos a plus b प्लस cos a मायनस b चा फॉर्म्युला प्रोडक्ट फॉर्म्युलामध्ये cos a प्लस b प्लस cos a मायनस b चा फॉर्म्युला काय असतो 2 cos a इंटू cos b किंवा आपण सेपरेट रिझल्ट पण यूज करू शकतो cos a प्लस b म्हणजे cos a cos b मायनस sin a sin b cos a मायनस b म्हणजे cos a cos b प्लस sin a sin b sin a sin b कॅन्सल होऊन जातील 2 cos a cos b शिल्लक राहील लेफ्ट साइडला जो cot y त्याला आपण लिहू शकतो cos y अपॉन sin y इंटू dy बाय dx राइट साइड cos a plus b plus cos a minus b equal to 2 cos x into cos y. आता यामध्ये dx राईट साईडला घ्यावं लागेल आणि राईट साईडचा cos y लेफ्ट साईडला cos y अपॉन sin y into 1 upon cos y into dy equal to 2 cos x into dx. cos y कॅन्सल झाले 1 अपॉन sin y म्हणजे cosec y into dy equal to 2 cos x into dx. Integrating both sides. Integral cosec y into dy equal to 2 outside integral cos x into dx. Cosec y चे इंटिग्रेशन log of cosec y minus cot y equal to 2 times cos चा इंटिग्रेशन sin x plus c किंवा लेफ्ट साइडला cosec चे इंटिग्रेशन log of tan y upon 2 असे घेऊ शकतो आपण is the required general solution. And similar to this, you have to solve tan y into dy by dx equal to sin x plus y plus sin x minus y.